नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर हे नागराजच्या अड्ड्यावर पोहोचलेले असतात आणि त्या ठिकाणी सायलीला एक पेपरचा तुकडा मिळतो आणि त्यावर कालची तारीख असते व तेव्हा सर्वांच्या मनात संशय येतो की या ठिकाणी सुमनला डांबून ठेवलेले आहे आणि आपण येण्याची चाहूल लागल्यानंतर तिला इथून दुसरीकडे हलवण्यात आलं असेल. त्यानंतर आपण पाहतो मैफत हा नागराजच्या हातून निसटून गेलेला असतो आणि तो नागराजला फोन करतो व बोलतो, नागराज कसला तू नाग नाहीस तर तू गांडूळ निघालास 113%. आणि तेव्हा नागराजला देखील धक्का बसतो आणि नागराज बोलतो, मैफत तू. तेव्हा मैफत बोलतो, आता नागराज मी तुला सोडणार नाही. तर तिकडे आपण पाहतो कल्पनाचा फोन हा अर्जुनला येतो व अर्जुन विचारतो, आई तुला काय झाले, तुझा आवाज असं काय येत आहे. तेव्हा कल्पना त्याला सांगते, आज पुन्हा एकदा अस्मिता आणि सचिनमध्ये बाचाबाची झाली आणि आज अस्मिताची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यावेळेस अर्जुन देखील रागावतो आणि म्हणतो, आता मी त्याला सचिनला आणखी एक संधी देऊ शकत नाही. मी येण्याच्या अगोदर त्याला माझ्या नजरेचे आड करा, नाहीतर मग गाठ माझ्याशी आहे. घरी आपण पाहतो प्रताप हा सचिनवर रागवतो आणि बोलतो, आज माझ्या मुलीची जी अवस्था आहे त्याला कुणी तूच कारणीभूत आहेस. आता माझ्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर मग मी तुला कसे फासावर लटकवेल ते बघ. चल तू माझ्या नजरेसमोरून चालता हो. असे बोलून सचिनला प्रताप हा धक्के मारून घराच्या बाहेर काढतो. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सचिन हा कशा प्रकारे आपल्या अपमानाचा बदला घेणार आणि त्याचबरोबर अर्जुन कशा प्रकारे सचिनला धडा शिकवणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.